मिलिंद नार्वेकरांना 17 मतं मिळालेली आहेत। राजेश विटेकर आता 16 वर तर गर्जे 15 वर। पंकजा मुंडे यांना 11 मतं मिळालेली आहेत। सदाभाऊ खोत यांना 3 मतं मिळाली आहेत। सदाभाऊ खोत यांना 9 मतं आता मिळालेली आहेत तर पंकजा मुंडे यांना 11 मतं मिळाली आहेत। योगेश टिळेकर 15, परिणय फुके 11 आणि अमित गोरखे 16। तर राजेश विटेकर 16, शिवाजीराव गर्जे 15 मतांनी आता पुढे आहेत। तर मिलिंद नार्वेकर यांचा आकडा 17 वर आहे। जयंत पाटील यांना 4 मतं मिळालीत। प्रज्ञा सातव यांनाही 17 मतं मिळालेली आहेत। तर सदाभाऊ खोत यांना 9 मतं मिळालेली आहेत। पंकजा मुंडे यांना 11 मतं मिळाली आहेत। मिलिंद नार्वेकर 17 मतांवर, जयंत पाटील शेकापाचे 4 तर प्रज्ञा सातव यांना 17 मतं मिळालेली आहेत। भावना गवळींना आतापर्यंत 6 मतं मिळाली। प्रज्ञा सातव यांना 18 मतं आता मिळालेली आहेत। प्रज्ञा सातव यांनी आता इथे आघाडी घेतलेली आहे। मिलिंद नार्वेकर यांच्यापेक्षा आणखी एक मत त्यांना जास्त मिळाले। प्रज्ञा सातव यांना आता 18 मतं मिळाली आहेत। आता विजयापासून त्या काहीच मतं म्हणजे 5च मतं फक्त बाकी आहेत। जिंकण्यासाठी त्यांना 5 मतांची गरज असेल। प्रज्ञा सातव 18 मतं। त्यामुळे पहिला विजयी उमेदवार कोण असणार आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। प्रज्ञा सातव यांना 18 मतं मिळालीत, फक्त 5 मतांची गरज। तर अमित गोरखे यांना 17 मतं, अमित गोरखे यांना देखील 17 मतं मिळालेली आहेत। तर जयंत पाटील यांना 6 मतं मिळालेली आहेत। भावना गवळींना आता 10 मतं मिळालेली आहेत। आकडे आता सातत्यानं बदलत आहेत। मिलिंद नार्वेकर 17, जयंत पाटील 7, प्रज्ञा सातव 18। तर टिळेकरांना 17 मतं मिळाली आहेत, तर गोरखेंनाही 17 मतं मिळालीत। मिलिंद नार्वेकर यांनाही 17, जयंत पाटलांना आता 7 मतं मिळालीत, तर प्रज्ञा सातव यांच्या मतांचा आकडा 18। तर भावना गवळींना 10 आणि कृपाल तुमाने यांना 12 मतं, राजेश विटेकर यांना 16 आणि शिवाजीराव गर्जे यांना 15 मतं। पंकजा मुंडे यांना 11 मतं आणि सदाभाऊ खोत यांना 9 मतं मिळालेली आहेत। प्रज्ञा सातव या सध्या आघाडीवर आहेत, 18 मतं त्यांना मिळालीत। जयंत पाटलांना देखील 7 मतं मिळालीत, तर मिलिंद नार्वेकर यांना 17, योगेश टिळेकर यांनाही 17 मतं मिळालीत। पंकजा मुंडे यांचा मतांचा आकडा 11 आहे। आणि सगळ्यात कमी मतं ही जयंत पाटील यांना मिळाली आहेत। 7 मतं त्यांना या ठिकाणी मिळालेली आहेत। तर सर्वाधिक मतं ही प्रज्ञा सातव यांना 18 मतांवर आता सध्या त्या आहेत। आणि आता परिणय फुके हे देखील 17 मतांवर पोहोचलेले आहेत। परिणय फुके यांना देखील 17 मतं मिळाली आहेत। संपूर्ण स्क्रीनवर तुम्हाला हे सगळे आकडे बदलताना दिसणार आहेत। परिणय फुके यांना 17 मतं, योगेश टिळेकर, परिणय फुके आणि अमित गोरखे यांना प्रत्येकी 17 मतं मिळालीत, तर मिलिंद नार्वेकर यांनाही 17 मतं मिळालीत। विजय कोटा कोण पूर्ण करतं याकडे लक्ष। तर टिळेकरांना, योगेश टिळेकर यांना आता 19 मतं मिळालेली आहेत। आता फक्त 4 मतं त्यांना हवी आहेत। तर योगेश टिळेकर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि पहिल्या टप्प्यापासूनच त्यांना या ठिकाणी आघाडी मिळाली आहे आणि अवघ्या 4 मतांची त्यांना आवश्यकता आहे। 19 मतं त्यांना आतापर्यंत या ठिकाणी मिळालेली आहेत। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना 18 मतं मिळाली आहेत। पंकजा मुंडे 11 मतांवर, सदाभाऊ खोत हे 9 मतांवर आणि आता प्रज्ञा सातव यांना 19 मतं मिळाली आहेत। योगेश टिळेकरांना देखील 19 मतं, तर गर्जेंना सुद्धा 19 मतं या ठिकाणी मिळालेली आहेत। म्हणजे कृपाल तुमाने यांना 16 मतं मिळालेली आहेत। शिवाजीराव गर्जे, सातव यांना देखील आता विजयासाठी अवघ्या 4 मतांची आवश्यकता। टिळेकरांना आता 20 मतं मिळालेली आहेत। योगेश टिळेकर यांना 20 मतं मिळाली असून अवघी 3 मतं त्यांना हवी आहेत विजयासाठी। तर कृपाल तुमाने यांना देखील 16 मतं मिळालेली आहेत। हे पाहतो आपण विजय। तर योगेश टिळेकर यांना 21 मतं मिळाली आहेत आणि विजयापासून अवघे 2 मतं ते दूर आहेत। तर योगेश टिळेकर यांना 2 मतं मिळाली आहेत आणि अवघ्या 2 मतांची आता त्यांना गरज आहे। तर मिलिंद नार्वेकर 17 आणि प्रज्ञा सातव 19 मतांवर, शिवाजीराव गर्जेंना सुद्धा 19 मतं मिळाली आहेत। राजेश विटेकरांना 16 मतं इथे मिळाली आहेत। सगळ्यांचं लक्ष लागलं विजयी कोटा पहिला कोण पूर्ण करणार। टिळेकरांना 21 मतं आहेत, त्यांना फक्त 2 मतांची गरज आहे। जर 2 मतं त्यांना आता लवकर मिळाली तर सगळ्यात पहिला जो निवडून येणारा उमेदवार असेल ते म्हणजे टिळेकर असणार आहेत। तर पंकजा मुंडेंना 11 आणि सदाभाऊ खोत यांना 9 मतं, तर भावना गवळींना 11 आणि कृपाल तुमाने यांना 16 मतं आतापर्यंत मिळालेली आहेत। आकडे सातत्यानं बदलत आहेत। कोण कोटा पूर्ण करणार, तर शिवाजीराव गर्जे यांना देखील आता 20 मतं मिळाली आहेत। ते देखील 3 मतांनी दूर आहेत विजयासाठी। 23चा कोटा आहे, त्यामुळे शिवाजीराव गर्जे यांना आता 20 मतं, फुकेंना देखील 18 मतं या ठिकाणी मिळाली आहेत। परिणय फुकेंना 18 मतं मिळाली आहेत। तर टिळेकरांना आता 22 मतं मिळाली आहेत। फक्त 1 मत दूर आहेत ते आपल्या विजयापासून। विजयी कोटा आहे 23चा आणि योगेश टिळेकर यांना 22 मतं आतापर्यंत मिळालेली आहेत। फक्त